दिवसाची सुरुवात बरोबर एक तरुण आपल्या जीवनाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी निघतो आणि तो रानातून जात असताना एका झाडाखाली बसतो आणि त्या ठिकाणी आपल्या जीवनाचा तो विचार करत असतो आणि आजूबाजूला तो सहज बघतो तर बरेचसे कागद भेळ खाऊन तिथं टाकलेले असतात. त्याच्या जवळच एक कागद पडलेला असतो आणि सहज म्हणून तो कागद उचलतो आणि उघडतो. ती पुडी बांधलेली असते, तो झटकतो आणि तो सहज ते वाचायला लागतो आणि तो कागद म्हणजे एक शुभवर्तमानाचं पॅम्पलेट असतं. एक कागद असतो, त्यावेळेस त्याच्यावर शुभवर्तमान लिहिलेलं असतं आणि ते वाचून त्याचं परिवर्तन होतं आणि तो परत आत्महत्या करायचं सोडून तो देवाकडे वळतो. त्याचा लेख झाल्यावर त्याचं परिवर्तन होतं आणि तो देवाचा स्वीकार करतो. देव अशा आश्चर्यकारक रीतीने आपल्याला भेट देतो, आपल्याला दान देतो, आपल्याला तारण देतो आणि ही एक देणगी आहे. आपण नव्या करारामध्ये शाऊलाचं उदाहरण बघतो. शाऊलाला देवाने दिमिश्काच्या रस्त्यावर अशाच प्रकारे आश्चर्यकारक रीतीने भेट दिली. आश्चर्यकारक रीतीने त्याला तारणाची देणगी दिली. शाऊल हा ख्रिस्ती लोकांचा छळ करणारा होता, त्यांना मारत होता, परंतु देवाने ज्यावेळेस त्याला दर्शन दिलं, त्याला आश्चर्यकारक रीतीने देणगी दिली, त्याचं तारण केलं, त्यावेळेस शाऊलाचा पाऊल झाला आणि आपण बघतो की पाऊलाने किती मोठं कार्य त्यावेळेस केलं. त्याने तारण झाले म्हणून तो पाऊल जो आहे हा ते देणगीला ते देवाची देणगी असं म्हणतो, देवाचं दान असं म्हणतो की जे त्याला प्राप्त झालं होतं. आज आमच्या आयुष्यामध्ये असं कधी आश्चर्यकारक देवाचं दान मिळालेलं आहे का? देवाने आम्हाला अशी आश्चर्यकारक रीतीने देणगी दिलेली आहे का? आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, इफिस्करास पत्र याचा 2 अध्याय आणि 8वं वचन. Ephesians chapter 2 and verse 8. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.